जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक या चॅनलवरती। आज आपण ट्रेड प्लॅन बनवूया, उद्यासाठी ट्रेड प्लॅन बनवूया। तर पहिल्यांदा आपण निफ्टी 50बद्दल बोलूया, निफ्टी 50बद्दल डिस्कस करूया। निफ्टी 50ने आजही ओपन दिलं आणि ग्रीन कॅन्डल बनवली आहे, पण रेंजमध्येच आज क्लोजिंग बी भेटली आहे। रेंज तोडण्यात सक्सेसफुल झालं आहे मार्केट। मग आपला 50 मिनिटमध्ये निफ्टी 50त काय प्लॅन असणार आहे ते सांगतो पहिल्यांदा मित्रांनो। बघा, रेंज जोपर्यंत 24,125 खाली किंवा 24,350 वरती जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत एक ट्रेंड भेटणार नाही, कारण ही रेंज जी बनवली आहे ही थोडी मोठी रेंज आहे साईडवेज मार्केटने, ही साईडवेज मार्केट जाते। मग उद्या एक्सपायरी आहे, एक ट्रेंड भेटू शकतो आपल्याला, 100-150 पॉईंटचा मुवमेंट होऊ शकतं मार्केटमध्ये। मग आपण ट्रेड प्लॅन कसं करायचं आहे सांगतो तुम्हाला। जर मार्केट ह्या स्विंगच्या खाली क्लोजिंग द्यायला लागलं, जी लास्ट स्विंग आहे इथं क्लोज दिलं आहे, ह्याच्या खाली क्लोजिंग द्यायला लागलं, प्राइस ॲक्शन बघून एक पुट साईडला एंट्री करूया। आणि जर इथे होल्ड केलं मार्केटने आणि होल्ड केलं तर खाली मार्केट ब्रेक करणार आहे एवढं फिक्स आहे। एक थोडं 15-20 मिनटाच्या 15 मिनटाच्या 2 कॅन्डल जरी होल्ड केलं इथं तरी चालतं आहे। त्याच्यानंतर ते खाली ब्रेक करून हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतं आणि पुन्हा वरती जाऊ शकतं। कारण कशामुळं, कारण का उद्या आहे एक्सपायरी, निफ्टी 50ची एक्सपायरी आहे। चान्सेस जास्त आहेत की निफ्टी 50 एक्सपायरीच्या दिवशी एक चांगला ट्रेड देईल। मग हा आपला पुट साईडला ट्रेड प्लॅन असणार आहे। कॉल साईडला हाला इथं बाईंग होतं आहे, पण उद्या चान्सेस आहेत की जर इथं खालच्या लेवलला पुन्हा एकदा आलं तर हा गॅप फिल करण्याचे थोडे जास्त चान्सेस आहेत। मग आता कॉल साईडला कधी प्लॅन करणार आपण, ज्यावेळेस मार्केट 24,350च्या वरती जाऊन प्राइस ॲक्शन बनवेल त्यावेळेस आपण कॉल साईडला प्लॅन करणार आहे। जास्त अवघड प्लॅन ठेवायचा नाही, सिम्पल प्लॅन ठेवायचा, प्राइस ॲक्शनवरती ट्रेडिंग करायची, लास्ट स्विंग ट्रेड करायला शिकायचं, एवढंच आपल्याला शिकायचं आहे। आपल्याला प्रॉफिट भरपूर भेटतो त्याच्यात। कसं आहे, एक एल जाईल दुसरा एल जाईल, पण ज्या दिवशी प्रॉफिट देईल त्या दिवशी 1:4-5चं भेटणार आहे। त्यामुळं लास्टचं 5 ते 6 ट्रेड एकत्रच रिकवर होणार आहेत। त्यामुळं आपण ट्रेड प्लॅन असा करणार आहे की प्राइस ॲक्शनवरती, ठीक आहे। निफ्टी 50 बघूया। निफ्टी 50 बी सेम रेंजमध्ये, रेंजच्या बाहेर ओपन झालं आज, सेम रेंजमध्ये ओपन झालं। 2 मिनटं ट्रेन जाऊ द्या। बँक निफ्टीचं सेम कंडिशन आहे की होल्ड करते वरच्या लेवलला, एकतरी ब्रेकआउट देऊ शकते किंवा खाली जर आली तर हा गॅप फिल करू शकते आणि पुन्हा नंतर वर जाऊ शकते। मग ह्याच्यानुसार आपण प्लॅन करणार आहे। जर मार्केट ह्या स्विंगच्या वरती गेलं, बँक निफ्टीत लास्ट स्विंगच्या वरती जर ट्रेड करायला चालू केलं तर आपण कॉल साईडला ट्रेड करणार आहे। आणि आपलं एक्स्ट्रा कन्फर्मेशन जे असणार आहे 52,550च्या लेवलच्या वरती ज्यावेळेस प्राइस ॲक्शन बनवल त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा कन्फर्मेशन असणार आहे। आपला एल जो असेल ह्यामध्ये एक 30-40 पॉईंटचा असेल आणि टार्गेट जे असेल ते आपले 1:3साठी आपण थांबू शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण पुट साईडला जर प्लॅन केला तर पुट साईडला मित्रांनो ह्या स्विंगच्या खाली आपण प्लॅन करणार आहे। ह्या स्विंगच्या जोपर्यंत खाली येत नाही आणि क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण पुट साईडला प्लॅन करू शकत नाही। जर मार्केटने याच्या खाली जर प्लॅन म्हणजे क्लोजिंग दिली आणि प्राइस ॲक्शन बनवली तर हा गॅप लवकरच फिल करण्यासाठी येऊ शकतं, उद्या हा गॅप फिल करून पुन्हा रिव्हर्स जाऊ शकतं। मग त्या हिशोबात आपण प्लॅन करणार आहे। हा व्हिडिओ इथेच ठेवूया। तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही इन्फॉर्मेशन भेटली असेल किंवा माहिती भेटली असेल तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही हा चॅनल शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।